लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात अनेक राजकीय दिग्गजांचे भवितव्य ईव्हीएममध्ये सील होणार आहे. या टप्प्यात 21 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील 102 जागांचा समावेश आहे. त्यापैकी व्हीव्हीआयपी जागा मोठ्या संख्येने आहेत. मतदानाचा हा टप्पा पूर्ण झाल्यानंतर 9 केंद्रीय मंत्री, 2 माजी मुख्यमंत्री आणि देशाचे 1 माजी राज्यपाल यांचे भवितव्य ईव्हीएममध्ये सील होणार आहे. या टप्प्यात सर्वांच्या नजरा व्हीव्हीआयपी जागांवर आहेत. त्यापैकी कैराना, मुझफ्फरनगर, मुरादाबाद, रामपूर, उत्तर प्रदेशमधील पिलीभीतसह पश्चिम बंगालचे कुचबिहार, बिहारचे गया आणि जमुई, महाराष्ट्राचे नागपूर, सिद्धी, जबलपूर, मंडला, मध्य प्रदेशचे छिंदवाडा, आसामचे दिब्रुगड आणि जोरहाट, छत्तीसगडचे बस्तर, बिकानेर, चुरू, जयपूर ग्रामीण, राजस्थानची नागौर सीट, त्रिपूरची त्रिपुरा पश्चिम सीट, तामिळनाडूची चेन्नई दक्षिण, श्रीपेरंबदूर, कांचीपुरम, सेलम, निलगिरी, कोइंबतूर, शिवगंगाई, गढवाल आणि उत्तराखंडचे हरिद्वार तसेच तुरा मेघालयाचा समावेश आहे. 8 केंद्रीय मंत्री, 2 माजी मुख्यमंत्री आणि 1 माजी राज्यपाल निवडणूक लढवत आहेत. निवडणुकीच्या टप्प्यात या जागांवर व्हीव्हीआयपी नेत्यांची विश्वासार्हता पणाला लागली आहे. त्यात एनडीए आणि काँग्रेसच्या नेतृत्वाखाली भारत आघाडीच्या दोन्ही नेत्यांचा समावेश आहे. त्यात मोदी सरकारचे 8 केंद्रीय मंत्री, 2 माजी मुख्यमंत्री आणि 1 माजी राज्यपाल यांचा समावेश आहे, ज्यांचे भवितव्य आज मतदार ठरवणार आहेत. ईव्हीएम कैद केले जातील. यामध्ये नितीन गडकरीचे अण्णामलाई, भूपेंद्र यादव, जितेंद्र सिंग, संजीव बल्यान, किरेन रिजिजू, अनिल बलूनी, अर्जुन राम मेघवाल, सर्बानंद सोनोवाल, बिप्लब देव, निशित प्रामाणिक, जितेन प्रसाद आणि एल मुरुगन या नेत्यांच्या नावाचा समावेश आहे. या आसनांवरही नजर स्थिरावली. यासोबतच मला राज्यलक्ष्मी शहा, त्रिवेंद्र सिंग रावत, देवेंद्र झाझारिया, फग्गन सिंग कुलस्ते, नकुलनाथ, हनुमान बेनीवाल, कन्हैयालाल मीणा, वैष्णू परदे, जीतन राम मांझी, जेनित संगमा, अगाथा संगमा, तपन कुमार गोगोई, गौरव गोगोई, डॉक्टर दयानिधी मारन, जी सेल्वन, सी.एन. अन्नादुराई, एन. अन्नादुराई, ए. राजा, एम.के. स्टॅलिन, कार्ती चिदंबरम, राधिका शरदकुमार, ओ. पन्नीरसेल्वम, कनिमोझी करुणानिधी, तमिसिलाई सुंदरराजन यांच्यावरही लोकांची नजर आहे. आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा.